नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण मिसळण्याच्या डब्याबद्दल आणखीन जाणून घेतोय. त्याची वैशिष्ट्य जाणून घेतोय. त्याच्यामध्ये आणखीन पुढचा पदार्थ तो म्हणजे गोडा मसाला आणि गरम मसाला. मसाले अनेक प्रकारचे आहेत. त्याबद्दल प्रत्येक हा मसाला जो आहे वेगळा आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याची त्याच्याबरोबर काय खायचं किंवा कुठल्या पदार्थासाठी कुठला मसाला वापरायचा, हे एक वेगळं गणित आहे आणि ते प्रत्येकाने आपापल्या परीने समजून घेऊन ते वापरलं पाहिजे. त्यामुळे सगळ्याच पदार्थांना गोडा मसाला शोभून दिसणार नाही. सगळ्याच पदार्थांना गरम मसाला खायला बरा वाटणार नाही. त्यामुळे योग्य गोष्टी योग्य ठिकाणी वापरणं हेच तर मुळात अ, स्वयंपाक करण्याचं जे कौशल्य आहे, ह्याच्यामध्येच आहे, की नेमकं काय वापरायचं आणि कुठला परिणाम साधायचा. कारण स्वयंपाकघर ज्याच्या हातात आहे, त्याच्या हातामध्ये ते आरोग्य आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा मिसळण्याचा डबा हे एक उपकरण किंवा एक महत्त्वाची सामग्री आहे. तर त्याचा उपयोग जेवढ्या तुम्ही कल्पकतेने, चतुराईने करू शकाल, तेवढं ते तुमच्या कुटुंबाच्या आणि वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तर गेल्या वेळेला आपण धण्याच्या विषयी बोलत होतो, त्यावेळी मी म्हटलं होतं, की पुढच्या वेळेस मी सांगेन, की धण्याबद्दल आणखीन काहीतरी. तर धणे हे शीतल आहेत, थंड आहेत आणि शरीरावर थंड प्रकारचा अ, परिणाम निर्माण करणारं असं हे धान्य आहे आणि त्याचं अगदी योग्य प्रकारे असा विचार आपल्या मिसळण्याच्या डब्यामध्ये पूर्वीच्या लोकांनी करून ठेवलेला आहे. तर समजा उदाहरणार्थ जर गोडा मसाला जर आपण धरला, तर त्याच्यामध्ये किंवा इतर मसाल्यांमध्ये सुद्धा जिथे जिरं, शहाजिरं, लवंगा, मिरी हे पदार्थ हे पाव चमचा, अर्धा चमचा, 1 चमचा अशा प्रमाणात येतात. त्याच वेळेला धणे मात्र अर्धी वाटी या प्रमाणात येतात. त्यामुळे या सगळ्या मसाल्यांमध्ये धण्यांचं महत्त्व हे फार वेगळं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आहे आणि ते मोठ्या प्रमाणात असणारे जे धणे आहेत, त्यामुळे आपल्याला ते जे जेवण आहे, ते आनंददायी आणि निरुपद्रवी आणि योग्य प्रकारे त्याचे परिणाम देणारे असे ते होतात. त्याच्यामागे कारण हे धणे आहेत. हे धणे जसं मी नेहमीच सांगतो, की आपण किती मसाले जरी खात असतो, किती मसाले आवडतात म्हणून आपण कितीही आनंदाने मजा म्हणून खात असलो, तरी आपण ज्याच्या बरोबर खातो, त्या सगळ्या गोष्टी मधुर आहेत. म्हणजे असं, की भात मधुर आहे. त्याच्यावर तुम्ही तिखट जरी मसाल्यातून मसालेदार कढी जरी वापरलीत, तरी मुळात तांदूळ किंवा भात हा गोड आहे. भाकरी गोड आहे. पोळी, चपाती गोड आहे. त्याच्याबरोबर तुम्ही तिखट करता. कोणी पराठ्यांच्या बरोबर वेगळी करी कोणी खात नाही. तसा प्रघात नाही. कारण ती गोडी जी आहे, ती अशीच प्लस मायनस म्हणजे कडू गोड किंवा म्हणजे गोड आणि तिखट अशा कॉम्बिनेशनमध्ये चालतं. त्यामुळेच हे गरम मसाला किंवा गोडा मसाला तयार करताना त्याच्यामध्ये धण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे हे समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये गरम मसाल्यामध्ये मिरीचं, लवंगांचं प्रमाण बदलतं. त्यामुळे तो गरम मसाला गरम म्हणजे अधिक तीक्ष्ण, विदाही अशा स्वरूपाचा होतो. तर गोडा मसाला त्याच्यामध्ये तीळ पण आहेत. त्यामुळे तिळामुळे आणि धण्यांच्या प्रमाणामुळे तो गोड कंपॅरेटिव्हली गोडा होतो आणि त्याच्यामुळे त्याची एक खुमारी ही वेगळी असते. त्यामुळे दोन्हींची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. त्यामुळे ज्यांना जे आवडतं ते आपण वापरावं. पण त्यांचे सगळ्यांना त्यांचे त्यांचे गुणधर्म चिकटलेले आहेत. त्या गोडा मसाला केव्हा खायचा आणि गरम मसाला केव्हा खायचा नाही, हे आपल्याला जर समजलं, तर त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काही नाही. गोडा मसाला एखाद्याच्या अ, सम एखाद्या कुटुंबामध्ये त्या मिसळण्याच्या पदार्थांमध्ये गरम मसाला असेल,
गोडा मसाला नसेल किंवा एखाद्या कुटुंबामध्ये गोडा मसाला असेल आणि गरम मसाल्याची डबी ही बाजूला असेल, पण तरीसुद्धा जिथे गरम मसाला वापरायला पाहिजे तिथे गरम मसाला चांगला लागतो आणि जिथे गोडा मसाला चांगला लागतो. पण ह्या दोघांमध्येही धण्याचं प्रमाण हे थोडं जास्त असल्यामुळे त्याचं वैशिष्ट्य मोठं आहे. त्यामुळे धण्यांच्या शिवाय हे मसाले होत नाहीत, हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे बाकीच्या पदार्थांमध्ये हे प्रमाण त्यांचं कमी जास्त होतं. त्याप्रमाणे तीक्ष्ण, विदाही आणि वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे मसाले हे निर्माण होतात आणि त्यांचं त्यांचं ते वैशिष्ट्य असतं. आ आमच्या आजीचं आमच्या आजीची आमटी का चांगली लागते आणि त्या वहिनींची डाळिंब्याची उसळ का मज मजेदार लागते. त्याच्यामध्ये हे हेच पदार्थ योग्य प्रमाणात वापरणं आणि त्यांची ती रुची डेव्हलप होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते ज्यांना जमलं त्यांचा तो फोर्टे होतो आणि त्यामुळे फायनली मग ती सुगरण म्हणून मान्यता पावते. असं ते आहे सगळं. त्यामुळे आपले हे मसाल्याचे पदार्थ फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांचे गुणधर्म समजून घ्यायला पाहिजेत आणि ते समजून घेतले तर तुमचा स्वयंपाक तर अत्यंत रुचकर होईलच, त्याबरोबर आरोग्यही उत्तम राहील ह्यात तिळमात्रही शंका नाही. तीळ हे पण हा पदार्थही आपल्या मिसळण्याच्या डब्यात असतो, पण तो आत्ता मिसळण्याच्या डब्यात धरलेला नाहीये. तो पुन्हा आपण कधीतरी बोलू. त्यामुळे तो विषय त्यामुळे स्वयंपाकघरातले इतर पदार्थ हा विषय पुन्हा येईल, त्यावेळेला आपण त्याविषयी डिटेलमध्ये बोलू. सध्या इथेच एवढंच. जय जय रघुवीर समर्थ.